रुई तालुका हातकणंगले येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रुई ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामदैवत हनुमान मंदिर इथं विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, कर आकारणी, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच ग्रामसचिवालय उभारणीसह विविध विषयांवर या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली। काही मुद्द्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अखेरीस सकारात्मक चर्चेतून ग्रामसभा शांततापूर्ण व समाधानकारक वातावरणात पार पडली। ग्रामसभेच्या प्रारंभी मागील सभेचं इतिवृत्त वाचून दाखवण्यात आलं। त्यानंतर सन 25-26च्या मंजूर अंदाजपत्रकाचं, नमुना पत्रकाचं तसेच सन 2026-27च्या कर मागणीचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर ग्रामसभेच्या मुख्य कामकाजास सुरुवात झाली। सभेत प्रत्येक कुटुंबानं ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे व्यवस्थापित करावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, प्लास्टिक वापरावर कठोर निर्बंध आणण्याबाबत सूचना करण्यात आल्या। स्मार्ट मीटर व अतिक्रमण नियमितीकरणाच्या विषयावर चर्चा झाली। यावेळी ग्रामस्थांनी गावातील आरोग्य सुविधांचा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित केला। जिल्हा आरोग्य उपकेंद्राकडे औषधांचा पुरवठा होत असतानाही नागरिकांना औषधं उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला। किरकोळ उपचारांसाठी बाहेरच्या गावात जावं लागत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। गावात तत्पर व दर्जेदार योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। ग्रामसभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर शाळेच्या परिसरात प्रस्तावित ग्रामसचिवालयाचा। अनेक ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवत शाळेची अवस्था आधीच दयनीय असल्याचं सांगितलं। शाळेची दुरुस्ती, सुशोभीकरण, शैक्षणिक सुविधा वाढवण्याऐवजी त्याच ठिकाणी ग्रामसचिवालय उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला। काही राजकीय व्यक्तींच्या आग्रहामुळे हा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याची चर्चा ग्रामसभेत झाली। याशिवाय गावातील गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याची, कचरा संकलनाचं नियोजन अपुरं असल्याचं, अनेक भागात गटार बांधकाम नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। ग्रामसभेत विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। गावाच्या विकासासाठी आवश्यक विषयांवर चर्चा करण्यात आली। ग्रामविकास अधिकारी नीता गुरसाळे, कृषी अधिकारी गीता कांबळे, ग्राम महसूल अधिकारी पूजा सावंत, MSCB अधिकारी युवराज वाघ, पंचायत समिती सदस्य अश्विनी पवार, सरपंच गीता सावंत, अभय काश्मीरे, सुभाष चौगुले, अवधूत पाटील, संदीप दुर्गडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा अपेक्षा ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली।